नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे नागपंचमी, सोमवार, मंगळवार. आज सोमवार, श्रावण मासातला पहिला सोमवार झाला आहे. तुमच्या सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण आता नागपंचमीची कहाणी वाचू. नागपंचमी हे भगवान शंकरांना समर्पित आहे. चला तर मग कहाणी वाचूयात. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राजा होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगरचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. ती तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगरचा फाळ दिसला. तसं तिच्या मनामध्ये आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं पेली आहेत. ह्या शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्यांच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्यांना वंश केला. त्याच्याबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला समजले की त्याची एक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्याची 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा नैवेद्य वाहिला आहे. दूध पिऊन समाधान पावले. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली की आपल्या इतक्या भक्तीने पूजत आहे, आपला व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणले आहे. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्याने विचारले की हे व्रत कसं करावं. मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, त्यावर शिजवू नये, तव्यावर शिजवू नयेत, तळलेले खाऊ नयेत, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला प्रसन्न व्हा. हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय श्री नागपंचमी भगवान की जय.